तुम्हाला पण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास असेल, म्हणजे समागम करताना तुमचं वीर्य विदिन अ स्पॅन ऑफ 1 मिनिट तुमचं गळत असेल, तर त्यासाठी तुम्हाला जर पर्मनंट सोल्युशन पाहिजे असेल, तर ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये देतो. कारण की 90% लोकं हे टेम्पररी सोल्युशन शोधतात. कोणी स्प्रे वापरतं, कोणी ऑइंटमेंट वापरतं, कोणी मेडिसिन वापरतं, कोणी टॅडॅलाफिल किंवा सिल्डेनाफिल टॅब्लेट पण घेतं. तर हे पर्मनंट सोल्युशन नाही. याच्यामुळं तुमचं सेक्शुअल लाईफ डॅमेज होतं. तुम्हाला त्याची सवय लागते आणि त्याच्यामुळं तुम्हाला पर्मनंट नपुसकता येऊ शकतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला याच्यापासून प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनपासून जर पर्मनंट मुक्तता पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ही एक मानसिक आजार आहे. हा काही शारीरिक आजार नाही आहे. आपल्या माइंडमध्ये खूप अँक्झायटी असेल, डिप्रेशन असेल, परफॉर्मन्स अँक्झायटी असेल किंवा पॉर्न ॲडिक्शन असेल किंवा भीती असेल किंवा दडपण असेल, तर आपलं इजॅक्युलेशन लवकर होतं. तर या सर्व गोष्टींना जर प्रॉपरली आपण आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या माइंडद्वारा त्यांना प्रॉपर जर कंट्रोल केलं, तर नक्कीच हे आजार नैसर्गिक दूर होतात. त्यासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज नाही. जसं की माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक सांगतो किंवा रिव्हर्स काउंटडाऊन टेक्निक सांगतो किंवा पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज सांगतो. ह्या जर टेक्निक तुम्ही वापरल्या, तर खरोखर तुम्हाला सांगतो की कोणत्याही प्रकारचं औषध घेण्याची गरजच भासत नाही. इतकं नक्की लक्षात ठेवा की औषधी तुम्हाला हे टेम्पररी सोल्युशन आहे आणि मी जे सांगतो आहे ते तुम्हाला पर्मनंट सोल्युशन देतो आहे. तर असं मित्रांनो, तुम्हाला जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होत असेल, तर नक्कीच आमच्या क्लिनिकला संपर्क करा. याच्यावर नक्कीच आपण सोल्युशन देऊ शकतो.